हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर। आज आपण कोकणातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत। ती म्हणजे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी। आंबोळी हा कोकणातील मुख्य नाश्ता आहे। खास करून नारळाच्या चटणीसोबत, चहासोबत आंबोळी आवडीने खाल्ली जाते। जेवणासाठी म्हणाल तर चिकन, मटण किंवा वालाच्या बिरड्यासोबत देखील आंबोळी खूप आवडीने खाल्ली जाते। कोकणामध्ये आंबोळी खास करून चुलीवर बनवली जाते, परंतु आता सगळीकडे चूल उपलब्ध नसल्यामुळे अगदी चुलीसारखी बनवल्याची चव कशी येईल यासाठी आपण एक खास ट्रिक पाहणार आहोत। इथे एकाच वाटीने 3 वाटी इतके तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ अगदी शिगोशिग भरून घेतलेले आहेत। इथे मी रेशनचे जाडे आणि जुने तांदूळ वापरलेले आहेत। आता दुसरं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये उडदाची डाळ घ्यायची। इथे सपाट वाटी किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी अशी उडदाची डाळ घेतली तरीही चालेल। उडदाची डाळ घेतलेल्या भांड्यामध्येच अर्धी वाटी इतकी हरभरा डाळ घेतलेली आहे। आता आपण डाळ आणि तांदूळ भिजायला घालूयात। इथे मी तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। हे रेशनिंगचे तांदूळ असल्यामुळे हे स्वच्छ धुवायचे। आता इथं जी डाळ आणि हरभरा डाळ घेतलेली आहे ही देखील आपण धुवून घ्यायची। ही जास्त वेळा धुवायची नाही, ही फक्त एकदाच धुवायची। तुम्ही पाहताय मी डाळ आणि तांदूळ दोन्ही धुवून घेतलेले आहेत। डाळ धुतलेल्या भांड्यामध्ये आपण 1 चमचा इतके मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत। आता हे तांदूळ आणि डाळ आपण 5 ते 6 तासासाठी असंच भिजत ठेवून देणार आहोत। याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि 5 ते 6 तासानंतर आपण हे मिक्सरवर बारीक करणार आहोत। इथे साधारण 6 तास झालेले आहेत। तांदूळ व्यवस्थित भिजला आहे हे आपण कसं ओळखायचं? हातामध्ये घेऊन पाहायचं आणि तांदूळाचं शीत हे पटकन तुटलं गेलंय की समजायचं तांदूळ आपला व्यवस्थित भिजलेला आहे। इथं तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे। त्याचप्रमाणे आपण डाळ भिजत घातलेल्या भांड्यामधील डाळ देखील हातामध्ये घेऊन आणि ती तोडून पाहायची। ती पटकन तुटली जाते, याचा अर्थ आपली डाळ देखील व्यवस्थित भिजलेली आहे। आता आपण हे डाळ भिजवलेलं पाणी आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, कारण याच्यामध्ये आपण मेथीदाणे घातलेले होते आणि मेथीदाणे हे फर्मेंटेशनचं अतिशय चांगलं काम करतात। म्हणून हेच पाणी आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरवर बारीक करताना वापरणार आहोत। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण ही डाळ घालून घ्यायची आहे व त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण डाळ भिजवलेलं पाणी घालून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहताय मी अगदी थोडं पाणी सुरुवातीला घेतलेलं आहे आणि ही डाळ वाटून घेत आहे। ही डाळ मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्यायची। अगदी सॉफ्ट अशी या डाळीची कन्सिस्टन्सी असायला हवी। डाळ अगदी बारीक वाटल्यामुळे काय होतं, तयार होणाऱ्या आंबोळ्या अतिशय मऊ आणि लुसलुशीत तयार होतात। तुम्ही इथं पाहताय मी अगदी बारीक अशी डाळ वाटून घेतलेली आहे। आता ही वाटलेली डाळ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। याच पद्धतीनं मी उरलेली डाळ देखील मिक्सरवर अतिशय सॉफ्ट अशी वाटून घेतलेली आहे। आता आपण तांदूळ वाटून घेऊयात। इथे भिजत घातलेल्या तांदळामधील पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा तांदूळ आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। तांदूळ बारीक वाटताना त्याच्यामध्ये आपण भिजवलेले पोहे घालणार आहोत। इथे तुम्ही शिळा भात देखील वापरू शकता। माझ्याकडे शिळा भात अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे पोहे भिजवून घेतलेले आहेत। कांदा पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरलेले आहेत तेच मी पोहे अर्धी वाटी इतके पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि या तांदळासोबत मी ते वाटून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे अर्धा वाटी इतकी भिजवलेले पोहे काढून घेत आहे। तर त्याच भांड्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे थोडे असे करून तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे आहेत। हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटताना आपण डाळ भिजवलेलं जे पाणी होतं ना त्याच पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करणार आहोत आणि हे मिक्सरवर बारीक वाटून घेणार आहोत। इथे मी आवश्यकतेनुसार डाळीचं पाणी घालून हे तांदूळ आणि पोहे व्यवस्थित एकसारखे असे बारीक वाटून घेतलेले आहेत। तुम्ही तर पाहताय किंचित रवाळ असं हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे। आता हे बारीक वाटलेल्या तांदळाचं मिश्रण
एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. ज्या भांड्यामध्ये आपण डाळ वाटलेलं मिश्रण काढून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये आपण हे तांदूळ वाटलेलं मिश्रण देखील काढून घेणार आहोत. याच पद्धतीनं मी उरलेलं तांदूळ देखील बारीक वाटून घेणार आहे आणि या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही इथं पाहताय मी सगळा तांदूळ वाटून घेतलेला आहे आणि या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता हे बारीक केलेलं मिश्रण आपण एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. डाळ आणि तांदूळ दोन्ही व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत अशा पद्धतीनं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहताय कशा कन्सिस्टन्सीने मी हे मिश्रण तयार केलेलं आहे. आता हे बॅटर एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 5 मिनिटं तरी हे व्यवस्थित मिश्रण फेटून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे मिश्रण एकाच दिशेने फेटून घेतल्यामुळे काय होतं, या मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि आपलं मिश्रण चांगलं फर्मेंट होतं. तुम्ही इथं पाहताय अर्धा पातेल्यापेक्षा देखील कमी आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. आमच्याकडे कोकणात या पिठाला कोळशाची फोडणी दिली जाते. फर्मेंट करण्यापूर्वी ही फोडणी दिली जाते. या मिश्रणामध्ये एक अशी वाटी ठेवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण छान असा निखारा तयार झालेला कोळसा या वाटीमध्ये ठेवून द्यायचा. तुम्ही म्हणाल आमच्याकडे कोळसा नाही, तर अशा वेळी नारळाची करवंटी गॅसवर गरम करून घ्यायची आणि त्याचा स्मोक दिला तरी चालेल. आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तूप घालून घ्यायचं आणि याला झाकण पटकन लावून घ्यायचं, जेणेकरून हा स्मोक या भांड्याच्या बाहेर गेला नाही पाहिजे. या भांड्यावर झाकण ठेवून याच्यावर जड अशी वस्तू ठेवायची. इथं मी एक छोटा खलबत्ता ठेवलेला आहे. आता हे मिश्रण आपण रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून देणार आहोत. इथे रात्रभर फर्मेंट झालेल्या पिठापासून मी दुसऱ्या दिवशी सकाळी आंबोळ्या करणार आहे. सुरुवातीला या भांड्यामधील आपण कोळसा ठेवलेली वाटी आहे ना ती काढून घ्यायची आहे आणि हे फर्मेंट झालेलं पीठ एका चमच्याच्या साहाय्याने हळुवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पीठ खूप पटापट असं मिक्स करायचं नाही. खूप पटापट किंवा खूप फास्ट असं पीठ मिक्स केल्यामुळं काय होतं, पिठामध्ये तयार झालेली जी जाळी असते किंवा जो तयार झालेला एअर असतो तो मोडला जातो आणि आपल्या आंबोळीला हवी अशी जाळी पडत नाही. आता मी याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालून घेणार आहे. मी हे पीठ एकदाच वापरणार आहे म्हणून मी या सगळ्या पिठामध्ये मीठ घालून घेत आहे. तुम्हीही याच्यामधील जर थोडंसंच पीठ वापरणार असाल तर तेवढ्याच मिश्रणामध्ये तुम्ही मीठ घालून घ्या आणि उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने अलगद असं मिक्स करून घेत आहे, जेणेकरून या पिठामधील जाळी मोडायला नको. तुम्ही इथं पाहताय मी कशा प्रकारे हे पीठ मिक्स करून घेत आहे. अशा पद्धतीने पीठ हळुवारपणे मिक्स केल्यामुळे काय होतं, आपल्या आंबोळीला खूप छान अशी जाळी पडते. हे तयार केलेलं पीठ तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ शकता. तुम्ही इथं पाहता या पिठाची कन्सिस्टन्सी मी कशा प्रकारे घेतलेली आहे. चांगलं सरसरीत असं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. इथे मी आंबोळ्या करण्यासाठी त्या पिठामधील थोडंसं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं पाणी घातलेलं आहे. इथे मी मध्यम गॅसवर तवा साधारण गरम करून घेतलेला आहे व या तव्याला तूप लावण्यासाठी मी नारळाच्या शेंडीचा वापर करणार आहे. आंबोळ्या करताना आपण तुपाचा वापर करणार आहोत, कारण तूप वापरल्यामुळं आपल्या तयार होणाऱ्या आंबोळ्या ह्या सर्व बाजूने ह्या खरपूस तयार होतात. अगदी थोड्या तुपाचा वापर आपण इथे करणार आहोत. आता या तव्यावर साधारण 1 ते 1.5 पळी इतकं मिश्रण मी घालून घेणार आहे व हे मिश्रण अगदी हलक्या हाताने या चमच्याच्या साहाय्याने मी पसरून घेत आहे. आंबोळी फार पातळ नसते, साधारण जाडच असते. आंबोळ्या बनवताना आपल्या गॅसची फ्लेम ही मध्यमच असायला हवी. तुम्ही इथं पाहताय आपल्या आंबोळ्याला छान अशी जाळी आलेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण 1 मिनिटाची वाफ आपण याला द्यायची आहे. खूप जास्त वेळ याच्याला वाफ द्यायची नाही, 1 मिनिटाची वाफ द्यायची. साधारणपणे 1 मिनिटाची वाफ दिल्यानंतर याच्यावरचं झाकण आपण बाजूला करायचं आणि उलथण्याच्या साहाय्याने या आंबोळीच्या कडा सोडवून घ्यायच्या. तुम्ही पाहताय किती पटकन या आंबोळीच्या कडा सुटतायत. आता या आंबोळीला आपण नारळाच्या शेंडीने वरच्या बाजूला देखील तूप लावून घेणार आहोत. तूप लावल्यामुळे काय होतं, आपली आंबोळी दोन्ही बाजूनी खरपूस अशी तयार होते व त्याला असा खरपूस असा तांबूस रंग येतो. आता उलथण्याच्या साहाय्यानं ही आंबोळी आपण पलटून घ्यायची. तुम्ही इथं पाहताय आंबोळीला किती सुरेख असा खरपूस रंग आलेला आहे. या अशाच रंगावर दोन्ही बाजूनी आंबोळी शेकवून घ्यायची आहे. आंबोळीची दुसरी बाजू देखील साधारण अर्धा मिनिट आपण शेकवून घेणार आहोत. इथे आंबोळी छान अशी शेकवून झालेली आहे.
आता आपण आंबोळी पलटून मी तुम्हाला दाखवते. तुम्ही इथं पाहताय दुसऱ्या बाजूला देखील खूप छान असा खरपूस रंग आलेला आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी आंबोळी भाजून झाल्यानंतर आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि दुसरी आंबोळी देखील त्याच पद्धतीनं करणार आहोत. इथं मी तव्याला हलकंसं तूप लावून घेत आहे. खूप जास्त तुपाचा वापर नाही करायचा आणि पळीच्या साहाय्यानं आपण तयार मिश्रण या तव्यावर घालून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण हळुवारपणे हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवर आपण ही आंबोळी बनवून घ्यायची आहे. आंबोळी बनवताना गॅसची फ्लेम मोठी अजिबात ठेवायची नाही. मध्यम गॅसवरच आंबोळी खूप छान अशी तयार होते. इथे मी आंबोळी बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे. जो डोसा बनवण्यासाठी वापरतात ना, तो तवा मी इथं वापरलेला आहे. तुमच्याकडे बिडाचा तवा म्हणजे त्याला काईल असं म्हटलं जातं, ती असेल तर त्याच्यावर देखील आंबोळ्या खूप छान अशा तयार होतात. साधारण अर्धा मिनिटानंतर या आंबोळीला देखील खूप छान अशी जाळी पडलेली आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत. तुम्ही तर पाहताय किती सुरेख अशी जाळी पडलेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि त्याच पद्धतीने आपण याला 1 मिनिटाची अशी वाफ द्यायची. 1 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि याच्या वरच्या बाजूला देखील तूप लावून घ्यायचं आणि त्याच पद्धतीनं आपण आंबोळी तयार करून घ्यायची. तूप लावल्यानंतर दोन्ही बाजूनी खरपूस रंगावर आपण आंबोळ्या शेकून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथं पाहताय आंबोळीला खूप सुरेख असा खरपूस रंग आलेला आहे. अशा प्रकारे आपली आंबोळी दोन्ही बाजूनी शेकून तयार झालेली आहे आणि आता ही आंबोळी आपण सर्व करायला घेऊया. गरमागरम तयार झालेल्या आंबोळीला तुम्ही पाहताय किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि खरपूस असा सुरेख रंग देखील आलेला आहे. ही अशी मऊ लुसलुशीत तयार झालेली आंबोळी तुम्ही अगदी मुलांच्या डब्यासाठी देखील देऊ शकता. तुम्ही जर कुठे प्रवासासाठी बाहेर जाणार असाल तर प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील आंबोळी हा अतिशय उपयुक्त असा पर्याय आहे. तुम्ही इथं पाहताय किती मऊ लुसलुशीत अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे. कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही आंबोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.